हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर रासप सोबत आल्यास माढाची जागा देण्यास तयार। महादेव जानकरांनी पवारांचं आव्हान। महाविकास आघाडीसोबत अद्याप युती नाही। महाविकास आघाडीतील पक्ष बोलवत असतील तर त्यांच्या बैठकांना माझ्या आदेशाशिवाय जाऊ नका। प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। वंचित आणि मविया युतीचा तिढा 6 तारखेपर्यंत सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रात स्वतःची ताकद आहे। आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली नाही। मंत्री दीपक केसरकरांची मवियावर टीका। देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा डाव। जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप जिंकलं तर मोठा असंतोष निर्माण होईल। उद्धव ठाकरेंची टीका। तर पराभव दिसू लागल्यानं ईव्हीएमवर बोलायला लागलेत। फडणवीसांचा पलटवार। फडणवीसांनी शिखर बँकेप्रकरणी केलेल्या आरोपांमुळे अजितदादांची बदनामी। सुनेत्रा पवारांनी फडणवीसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा। शिखर बँक प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। जरांगे पाटील आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेडच्या दौऱ्यावर। जरांगे मराठा समाजासोबत संवाद साधणार। बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस। यंदा भाकरी फिरवणार। विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार। बारामतीत कार्यकर्त्यांचं सोशल मीडियावर स्टेटस। लोकसभाप्रमाणेच आमच्यासाठी विधानसभाही महत्त्वाची। विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत कुणासोबत आघाडी नाही। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक। राणे उद्या अयोध्येलाही जाणार। महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहांची 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।